पेठबीड पोलिसांचा गुटखा माफियाला पुन्हा दणका. 10.57% लाखांचा प्रतिबंधित गुटखा व 2 वाहने जप्त. 2 आरोपी ताब्यात. 4 दिवसांत दुसरी मोठी कारवाई. बीड प्रतिनिधी. पेठबीड पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा वाहतुकीविरोधात सलग दुसऱ्यांदा मोठी कारवाई करत तब्बल 10,57,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुटखा माफियात मोठी खळबळ उडाली असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा क्रमांक 226/2026 हा भारतीय न्याय संहितेच्या कलम 123, 223, 274, 275, 35 अन्वये दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मोहसिन सलाउद्दीन शेख वय 34 रा. मोमीनपुरा पेठबीड आणि अरबाज मुसा शेख वय 22 मूळ रा. ओफळी ता. वडवणी सध्या युनुस पार्क तेलगाव रोड बीड यांना आरोपी करण्यात आले आहे. 9 जुलै 2026 गुरुवार रोजी रात्री सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास बीड बार्शी रोडवरील लॉ कॉलेजसमोर पेठबीड पोलिसांच्या डीबी पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. आरोपी त्यांच्या ताब्यातील स्विफ्ट कार व इनोव्हा वाहनातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला हिरा पान मसाला, रॉयल तंबाखू व इतर गुटखा विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कारवाईदरम्यान पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा, 2 वाहने असा एकूण 10,57,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस हवालदार नितीन माणिकराव राठोड यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनसूर शहा यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कौवत, अप्पा पोलीस अधीक्षक समीर शेख व उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पेठबीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश केळे यांच्या नेतृत्वाखाली अपी उबाळे, सायमनसूर शहा, पोलीस हवालदार नितीन राठोड, पो. अल्ताफ शेख, मोटे, औदुंबर गिरी, पांडुरंग परजने तसेच चालकनवले यांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे अवघ्या 4 दिवसांपूर्वीही पेठबीड पोलिसांनी बार्शी नाका परिसरात गुटखा वाहतूक करणारी कार पकडली होती. सलग दुसऱ्यांदा झालेल्या या धाक कारवाईमुळे जिल्ह्यातील गुटखा तस्करांचे धाबे दणाणले असून अवैध गुटखा व्यापाराविरोधातील पोलिसांची मोहीम अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.